भागाकार करामध्ये आज आपण 4 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागायचं शिकणार आहोत। पहिलं उदाहरण आहे 7984 भागिले 4। आतल्या संख्येला या 4ने भागायचे। इथला पहिला अंक पाहायचा। या 4 पेक्षा हा मोठा आहे म्हणून या अंकाला आपण 4ने आता भाग देणार आहोत। इथे आहे 7, 4ला आता आपण 7ने, इथे आहे 7 म्हणून 7ला आपण आता 4ने भागणार आहोत। 4चा पाढा 7 किंवा 7 पेक्षा छोटी संख्या येईपर्यंत आपल्याला मोजायचा आहे। 4 1 4, 4 2 8, 4 2 8 7 पेक्षा मोठे होतात म्हणून 4 1 4 आणि 4 1 4 म्हणून 1 इथे लिहिला आणि 4 7च्या खाली लिहिला। या 7 मधून हे 4 वजा करायचे। 7 मधून 4 गेले, खाली राहिले 3। आता पुढचा अंक आपण खाली घेणार। इथे पुढचा अंक आहे 9। आता इथे झाले 39। आता 4ने आपण या 39ला भागायचे। 4 8 32, 4 9 36, 4 9 36, 4 10 40 होतात म्हणून 4 9 36 आणि 39 मधून 36 गेले, खाली राहिले 3। हा 9 झाला। आता हा 8 आपण आता या 3वर खाली घेणार। आता इथे झाले 38। आता या 38ला 4ने भागायचे। 4 9 36, 4 10 40 होतात म्हणून 4 9 36 पुन्हा 4 9 36चा भाग दिला। 38 मधून 36 वजा केले, खाली राहिले 2। इथपर्यंत भागले। आता राहिला 4, तो आता आपण इथं खाली घेणार। आता आपल्याला मिळाले 24। आता 4ने या 24ला भाग द्यायचा आहे। 4 6 24 म्हणून 6 इथं लिहिले आणि 24 मधून वजा केले। 24 मधून 24 गेले, खाली राहिले 0। भागाकार आला 1996 आणि बाकी उरली 0। पुढचा भागाकार 6725 भागिले 5। इथला पहिला अंक पाहायचा 6। 5 पेक्षा 6 मोठा आहे म्हणून या 6ला आता आपण भाग देणार 5ने। 5 1 5, 5 2 10 होतात म्हणून 5 1 5, 1 वर लिहिला 5, खाली लिहिला 6तून 5 वजा केले, खाली राहिला 1। हा झाला। आता हा 7 आता आपण इथे खाली घेणार। आता मिळाले आपल्याला 17। आता 5ने 17ला भागायचे। 5 2 10, 5 3 15, 5 3 15, 5 चौक 20, 17 पेक्षा मोठे होतात म्हणून 5 3 15। 17 मधून 15 वजा करायचे, खाली 17 मधून 15 वजा केले, खाली राहिले 2। या 2वर आता आपण हा 2 खाली घेणार। इथं झाले 22। आता 5ने 22ला भागायचे। 5 चौक 20, 5 5 25, 22 पेक्षा मोठे होतात म्हणून 5 चौक 20चा भाग द्यायचा आहे। 4 इथं 20 इथे 22च्या खाली लिहिले। 22 मधून 20 वजा करायचे। 22 मधून 20 गेले, खाली राहिले 2। आता 2 घेतले होते, आता 5 राहिला एकटा इथं। आता 5 आपण इथं खाली घेणार। इथं झाले आता 25। 5ने आता 25ला भाग द्यायचा आहे। 5 5 25, 5 5 25 म्हणून 5 इथं लिहिले आणि 25 25च्या खाली लिहिले। 25 मधून 25 वजा केले, खाली राहिले 0। भागाकार आला 1345, बाकी उरली 0। पुढचं उदाहरण 3696 भागिले 6। आता पहा, इथला पहिला अंक 3 6 पेक्षा लहान आहे। मग ह्या 3ला आपल्याला भागता येणार नाही म्हणून आपण 2 अंक मिळून जी संख्या तयार होते ती संख्या घ्यायची। किती होते? 36। मग या 36ला या 6ने भागायचे। 6 6 36, 6 6 36 म्हणून 6 इथं लिहिले आणि 36 36च्या खाली लिहिले। 36 मधून 36 वजा केले। 26 36 म्हणून 6 इथं लिहिले, 36 मधून 36 वजा केले, खाली राहिले 0। इथपर्यंत भागले। आता हा 9 आता खाली घेतला। आता 6ने 9ला भागायचे। 6 1 6, 6 2 12 होतात म्हणून 6 1 6,
9तून 6 वजा केले, खाली राहिले 3. आता हा 6 खाली घेतला, इथं झाले पुन्हा 36. आता या 6ने 36ला भागायचे. 6 6 36 म्हणून इथं 6 लिहिले आणि 36मधून 36 वजा केले, खाली राहिला 0. भागाकाराला 616, बाकी उरली 0. पुढचा भागाकार 8561 भागिले 7. इथला पहिला अंक 8, 7पेक्षा मोठा आहे म्हणून 7ने याला भागायचे. आता 7 1 7, 7 2 14, 8पेक्षा मोठे होतात म्हणून 7 1 7. 8मधून 7 वजा केला, खाली राहिला 1. वरचा अंक इथं याच्यावर घेतला. आता इथं झाले 15. आता 7ने 15ला भागायचे. 7 2 14, 7 त्रिक 21, 15पेक्षा मोठे होतात म्हणून 7 2 14चा भाग दिला. 2 इथं लिहिले, 14 इथं, 15तून 14 वजा केले, खाली राहिला 1. आता हा 6 खाली घेतला. आता इथं झाले 16. 7 2 14, 7 त्रिक 21, 16पेक्षा मोठे होतात म्हणून 7 2 14, 16तून 14 वजा केले, 16तून 14 गेले 2, खाली राहिले 2. हा 1 आता पुन्हा खाली घेतला. 7, आता 7ने 21ला भागायचे. 7 त्रिक 21, 3 इथं लिहिले, 21 21च्या खाली लिहिले आणि 21मधून 21 वजा केले, बाकी आली 0. भागाकाराला 1223. पुढचा भागाकार 2709 भागिले 9. इथला पहिला अंक आहे 2, 9पेक्षा छोटा आहे म्हणून 2 अंक पाहिजे. किती संख्या तयार झाली? 27. 9ने आता 27ला भाग द्यायचा आहे. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, त्रिक 27 म्हणून 3 इथं, 27 27च्या खाली, 27मधून 27 वजा करायचे. 2तून 2 गेले 0, 7तून 7 गेले 0. आता हा 0 खाली घ्यायचा. आता 9ने या 0ला भाग द्यायचा आहे. हा 9 लगेच खाली घ्यायचा नाही. या 0 आपण एक 0 खाली घेतला काही नाही, मग त्याला भाग आधी देऊन घ्यायचा. 9 0 0, 9 0 0, 0तून 0 गेला 0. 2 अंक लगेच खाली घ्यायचे नाही. हे एकदा हा 0 खाली घेतला, त्याच्यानंतर लगेच 9 खाली घेता येणार नाही. या 0ला पहिलं भागून घ्यायचं. भाग जात नाही तर 0चा भाग द्यायचा. 9 0 0. आता हा 0ला भागून झाल्यावर इथं बाकी उरली 0. आता हा 9 खाली घ्यायचा. आता या 9ला या 9ने भाग द्यायचा आहे. 9 1 9, 9तून 9 गेले, खाली राहिला 0. भागाकाराला 301, बाकी उरली 0. पुढचा भागाकार 7706 भागिले 2. इथला पहिला अंक आहे 7. 2ने 7ला भाग द्यायचा आहे. 2 1 2, 2 2 1 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 7पेक्षा मोठे होतात म्हणून 2 त्रिक 6, 7तून 6 वजा करायचे. 7तून 6 गेले, खाली राहिल्या 1. आता हा 7 आपण खाली घेतला, इथं झाले 17. आता या 17ला 2ने भागायचे. 2 8 16, 2 9 18, 17पेक्षा मोठे होतात म्हणून 2 8 16, 17तून 16 वजा करायचे. 17तून 16 गेले, खाली राहिला 1. आता हा 0 खाली घ्यायचा. इथं झाले 10. 2 5 10 म्हणून 5 इथं लिहिले, 10तून 10 वजा केले, खाली राहिला 0. 0च्या नंतर आहे 6. आता हा 6 खाली घेणार आपण. इथं झाले आता 6. आता 2ने 6ला भाग द्यायचा. 2 त्रिक 6, 6तून 6 वजा करायचे, खाली राहिला 0. भागाकाराला 3853, बाकी उरली 0. पुढचा भागाकार 5660 भागिले 5. इथला पहिला अंक आहे 5, इथं पण आहे 5. 5ने 5ला भाग जातोय म्हणून 5 1 5. 1चा भाग गेला म्हणून 1 इथं, 5 5च्या खाली, 5तून 5 वजा करायचे, खाली राहिला 0.
पुढचा अंक खाली घेतला 6. आता 5ने 6ला भाग द्यायचा आहे. 5 1 5, 5 दुने 10 होतात म्हणून 5 1 5. 6तून 5 वजा केले, खाली राहिला 1. हा 6 खाली घेतला होता, आता पुढचा 6 खाली घ्यायचा. इथं झाले 16. 5 त्रिक 15 म्हणून 3 इथं लिहिले. 15 16च्या खाली लिहिले आणि 16तून 15 वजा केले. 16तून 15 गेले, खाली राहिला 1. आता हा 0 खाली घेतला. इथं झाले 10. आता 5ने 10ला भाग द्यायचा. 5 दुने 10, 2 वरती लिहिले. 10तून 10 वजा केले, खाली राहिला 0. भागाकाराला 1132 आणि बाकी उरली 0. तिसरा भागाकार 7821 भागिले 3. इथं 7 आहे, 3पेक्षा मोठा आहे म्हणून 3ने 7ला आता भाग द्यायचा. 3 1 3, 3 दुने 6. 7तून 6 वजा करायचे. 3 दुने 6 म्हणून 2 वरती लिहिले. 6 खाली लिहिले 7च्या आणि 7तून 6 वजा केले. 7तून 6 गेले, खाली राहिला 1. आता पुढचा अंक खाली घेतला. आता झाले 18. 3 1 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15 आणि 3 6 18. 3 6 18चा भाग गेला. 18तून 18 वजा केले, खाली उरला 0. आता 8 खाली घेतले होते, त्याच्या पुढचा अंक 2. आता 2 खाली घेतला. आता पहा, आता 2ला 3ने भाग जात नाही. 2 लहान आहे म्हणून लगेच पुढचा 1 खाली घ्यायचा नाही. लगेच पुढचा 1 खाली घेतलं तर आपलं उदाहरण चुकेल. हा 2 आपण खाली घेतला आहे तर त्याला भाग आपल्याला द्यावा लागेल. या 2ला भाग द्यायचा. 3ने भाग जात नाही म्हणून काय करायचं, 0चा भाग द्यायचा. 3 0 0. 2तून 0 गेला, खाली राहिला 2. आता पुढचा 1 आपण खाली घेणार. आता इथं झाले 21. आता 3 7 21. 7 इथं लिहिले आणि 21मधून 21 वजा केले. 21मधून 21 गेले, खाली राहिला 0. बाकी उरली 0. भागाकाराला 2607. पुढचं उदाहरण 7041 भागिले 3. पहिला अंक आहे 7. 7 3पेक्षा मोठा आहे म्हणून 7ला भाग देऊन घेऊया. 3 दुने 6, 2 वरती लिहिले. 7तून 6 वजा केले. 7तून 6 गेले, खाली राहिला 1. आता हा 0 आपण खाली घेणार. इथं झाले 10. 3 त्रिक 9, 3 चौक 12 होतात म्हणून 3 त्रिक 9. 10पेक्षा ते 12 मोठे झाले असते म्हणून 3 त्रिक 9. 10तून 9 गेले, खाली राहिला 1. आता हा 4 खाली घेतला. 0 खाली घेतला होता, त्याच्यानंतरचा अंक 4 आहे म्हणून 4 खाली घेतला. आता इथं झाले 14. 3 1 3, 3 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. 3 5 15, 14पेक्षा मोठे होतात म्हणून 3 चौक 12. 12 इथं लिहिले आणि 14मधून 12 वजा केले, खाली राहिले 2. 4तून 2 गेले 2, 1तून 1 गेला 0. आता 1 राहिला इथं, तो आता खाली घेतला. आता इथं झाले 21. आता 3 7 21 म्हणून 7 इथं लिहिले आणि 21मधून 21 खाली वजा केले, बाकी उरली 0. भागाकाराला 2347. पुढचं उदाहरण 6410 भागिले 5. 6 5पेक्षा मोठा आहे म्हणून 5 1 5चा भाग जातोय. 5 1 5. 6तून 5 वजा केले, खाली राहिला 1. पुढचे 4 आहेत ते खाली घेतले. इथे झाले 14. 5 दुने 10, 5 त्रिक 15 होतात म्हणून 5 दुने 10. 14तून 10 वजा केले, खाली राहिले 4. पुढचा 1 आता खाली घेतला. इथं झाले 41. 5 8 40. 8चा भाग गेला म्हणून 8 इथं लिहिला आणि 40 41मधून वजा केले. 41मधून 40 गेले, खाली राहिला 1. आता हा 0 इथं राहिला आहे, तो आपण खाली घेतला. आता 5 दुने 10चा भाग जातोय म्हणून 2 इथं लिहिले आणि 10मधून 10 वजा केले. 10तून 10 गेले, खाली राहिला 0.
म्हणजे बाकी आली 0, भागाकार आला 1282. पुढचं उदाहरण 6055 भागिले 7. आता इथला 6 7पेक्षा लहान आहे म्हणून 2 अंक पाहायचे. 2 अंकांनी मिळून काय संख्या तयार होते? 60. आता ह्या 60ला 7ने भाग द्यायचा आहे. 7 × 8 = 56, 7 × 9 = 63. 60पेक्षा मोठे होतात म्हणून 7 × 8 = 56. 8चा भाग गेला म्हणून 8 इथं लिहिले, 56 60च्या खाली लिहिले. 7 × 8 = 56. 56मधून 60मधून 56 वजा केले. 60मधून 56 गेले, खाली राहिले 4. 10तून 6 गेले 4 आणि इथं आला, इथं हातचा 1. 6तून 6 गेले 0, खाली राहिले 4. आता इथपर्यंत भागले. आता पुढचा अंक खाली घेतला 5. 7 × 6 = 42. 6चा भाग गेला म्हणून 6 इथं आणि 42 खाली 45मधून वजा केले. 7 × 6 = 42. 45मधून 42 वजा केले. 45मधून 42 गेले, खाली राहिले 3. आता हे 5 खाली घेतले होते, आता हे 5 खाली घेणार. इथं झाले आता 35. आता 7ने 35ला भागायचे. 7 × 5 = 35. 5चा भाग जातो म्हणून 5 इथं आणि 35मधून 35 खाली वजा केले. 35मधून 35 गेले, खाली राहिले 0. बाकी उरली 0, भागाकार आला 865. पुढचं उदाहरण आहे 6482 भागिले 7. इथे 6 आहे, तो 7पेक्षा लहान आहे म्हणून 2 संख्या मिळून काय संख्या तयार होते? 2 अंक मिळून हे 64. म्हणून 7ने 64ला भागायचे. आता 7 7 × 9 = 63. 7 × 9 = 63चा भाग गेला म्हणून 9 इथं लिहिले, 63 खाली 64मधून वजा केले. 64मधून 63 गेले, 4मधून 3 गेले 1, 6मधून 6 गेला 0. इथपर्यंत भाग दिला आहे. आता पुढचा अंक आहे 8, तो इथं खाली घेतला. इथं मिळाले आपल्याला 18. आता 7ने 18ला भाग द्यायचा आहे. 7 × 2 = 14, 7 × 21. 18पेक्षा मोठे होतात म्हणून 7 × 2 = 14चा भाग द्यायचा. 7 × 2 = 14 म्हणून 2 इथं लिहिले, 14 18मधून वजा केले. आता 8मधून 4 गेले, खाली राहिले 4. 1मधून 1 गेला 0. आता पुढचा 2 आपण इथं खाली घेणार. इथं झाले आता 42. 7 × 6 = 42 म्हणून 6 इथं लिहिले, 6चा भाग गेला म्हणून 6 इथं आणि 42 42मधून वजा केले. 42मधून 42 गेले, खाली राहिले 0. बाकी उरली 0, भागाकार आला 926. पुढचं उदाहरण आहे 6450 भागिले 4. या 6ला आता 4ने भागायचे. 4पेक्षा 6 मोठे आहेत. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. 6पेक्षा मोठे होतात म्हणून 4 × 1 = 4चा भाग द्यायचा. 4 × 1 = 4. 6मधून 4 वजा करायचे. 6तून 4 गेले, खाली राहिले 2. आता हा 4 खाली घेतला. 4 खाली घेतल्यावर इथे झाले 24. आता 4ने 24ला भागायचं. 4 × 24. 4 × 24चा भाग जातोय म्हणून 6 इथं लिहिले आणि 6चा भाग गेला म्हणून 6वरती 24 24मधून वजा केले, खाली राहिले 0. आता हा 5 आपण खाली घेणार. आता 4 × 1 = 4चा भाग जातो म्हणून 1 इथं लिहिला आणि 4 खाली 5मधून वजा केले. 5तून 4 गेले, खाली राहिला 1. इथपर्यंत आपण अंक खाली घेतले. आता इथं राहिला 0, तो आता आपण इथं खाली घेणार. 0 खाली घेतला, इथं झाली 10. आता 4ने 10ला भागायचे. 4 × 2 = 8. 4 × 3 = 12. 10पेक्षा मोठे होतात म्हणून 4 × 2 = 8चा भाग गेला. 2 इथं लिहिले, 8 10मधून वजा केले. 10तून 8 गेले, खाली राहिले 2. म्हणजे बाकी उरली 2 आणि भागाकाराला 1612. पुढचं उदाहरण 9967 भागिले 6. आता इथं 9 आहेत, 6पेक्षा मोठे आहेत म्हणून 6ने 9ला भाग देऊया.
6 1 6, 6 2 12, 9पेक्षा मोठे होतात म्हणून 6 1 6चा भाग दिला, 1 इथं लिहिला, 6 9च्या खाली लिहिला आणि 9तून 6 वजा केला, 9तून 6 गेल्यावर खाली राहिले 3. आता हा 9 इथं पुन्हा खाली घेतला, इथं झाले 39. 6 7 42, 39पेक्षा मोठे होतात म्हणून 6 6 36चा भाग दिला, 6चा भाग गेला म्हणून 6 इथं लिहिले, 36 इथं खाली लिहिले आणि 39मधून 36 वजा केले. 39मधून 36 गेले, खाली राहिले, हा 9 खाली घेतला होता, त्याचा पुढचा अंक 6 आता आपण खाली घेतला. 6 इथं झाले 36, 6 6 36चा भाग जातोय म्हणून 6 इथं लिहिले आणि 36 इथं 36मधून वजा केले. 36मधून 36 गेले, खाली राहिला 0. आता हा 7 खाली घ्यायचा, 6 खाली घेतला होता, त्याच्या पुढचा अंक 7 आहे म्हणून 7 खाली घेतला. आता 6 1 6चा भाग जातोय, 6 1 6, 7मधून 6 गेले, खाली राहिला 1, म्हणजे बाकी आली 1 आणि भागाकाराला 1661. पुढचं उदाहरण आहे 4576 भागिले 8. आता इथे 4 8पेक्षा लहान आहेत म्हणून 45ला भाग द्यायचा आहे. 8 5 40, 5चा भाग जातोय म्हणून 5 इथं लिहिले, 40 इथं 45च्या खाली लिहिले, 45मधून 40 वजा केले, 45मधून 40 गेले, खाली राहिले 5, वरून घेतला 7. आता इथं झाले 57. 8 8 64, 57पेक्षा मोठे होतात म्हणून 8 7 56चा भाग देऊया. 8 7चा भाग गेला म्हणून 7 इथे आणि 56 इथे 57च्या खाली लिहिले, 57मधून 56 वजा केले, खाली राहिला 1, वरून घेतला 6. इथं झाले आता 16. आता या 8ने 16ला भाग द्यायचा आहे. 8 2 16चा भाग जातोय म्हणून 2 इथं आणि 16 इथं 16तून वजा केले, खाली राहिले 0, बाकी उरली 0, भागाकाराला 572. पुढचं उदाहरण 2109 भागिले 4. आता इथं 21ला 4ने भागायचं. आधी 2 4पेक्षा लहान आहे म्हणून 2 अंक मिळून होणारी संख्या 21ला 4ने भागलं. 4 6 24, 21पेक्षा मोठे होतात म्हणून 4 5 20चा भाग द्यायचा. 5चा भाग दिला म्हणून 5 इथं, 20 इथं 21च्या खाली, 21मधून 20 वजा करायचे. 1तून 0 गेला 1, 2तून 2 गेले 0. आता हा 0 खाली घेतला, इथं झाले 10. आता 4ने 10ला भागायचे. 4 2 8चा भाग जातो म्हणून 2 इथं लिहिले आणि 8 10च्या खाली लिहिले, 10मधून 8 वजा केले, खाली राहिले 2. आता हा 9 खाली घेतला, इथं झाले 29. आता या 29ला 4ने भागायचे. 4 7 28चा भाग जातोय म्हणून 7 इथं लिहिले आणि 28 इथं खाली लिहिले 29च्या. 29मधून 28 वजा केले, खाली राहिला 1, बाकी उरली 1, भागाकाराला 527. पुढचं उदाहरण 7539 भागिले 3. आता 3ने 7ला भाग द्यायचा. आधी 3 2 6चा भाग जातोय म्हणून 2 इथं आणि 6 इथं 7च्या खाली, 7मधून 6 वजा केले, खाली राहिला 1. आता 5 आपण खाली घेतला, इथं झाले 15. 3 5 15, 5चा भाग जातो म्हणून 5 इथं आणि 15मधून 15 वजा करायचे, 15तून 15 गेले, खाली राहिला 0. आता पुन्हा 3 आपण खाली घेतले, 5 खाली घेतले होते, त्यानंतरचा अंक 3 म्हणून 3 खाली घेतले. 3 1, 3चा भाग जातोय म्हणून 1, 3 1 3, 3तून 3 वजा करायचे, खाली राहिला 0. आता 9 खाली घेतले. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणून 3 इथं लिहिले आणि 9तून खाली 9 वजा केले, 9तून 9 गेले 0. भागाकार आला 2513, बाकी उरली 0. पुढचं उदाहरण 4384 भागिले 8. आता 4 8पेक्षा लहान आहेत म्हणून 43ला भाग द्यायचा. मग 8 5 40चा भाग जातो. 8 6 48, 43पेक्षा मोठे होतात म्हणून 8 45चा भाग द्यायचा.
8 हा 45 म्हणून 5चा भाग गेला म्हणून 5 वरती लिहिले आणि 40 इथं खाली लिहिले 43च्या. 43मधून 40 वजा करायचे, खाली राहिले 3. आता हा 8 खाली घ्यायचा, इथपर्यंत भागलं. पुढची संख्या आहे 8 म्हणून 8 इथं खाली घेतला, इथं झाले आता 38. आता 8ने 38ला भागायचे. 8 चोक 32चा भाग जातोय म्हणून इथं 4 लिहिले, 32 इथं खाली लिहायचे आणि ते 38मधून वजा करायचे. 38मधून 32 गेले 6. आता हा 4 खाली घ्यायचा, 8 खाली घेतला होता, त्याच्यानंतरचा अंक इथे 4 आहे म्हणून 4 खाली घेतला आणि आता या 64ला 8ने भाग द्यायचा. 8 ही 8 ही 64, 8चा भाग जातो म्हणून 8 इथं लिहिले आणि 64मधून खाली 64 वजा केले. 64मधून 64 गेले, खाली उरले 0, म्हणजेच बाकी उरली 0 आणि भागाकाराला 548. पुढचं उदाहरण 5472 भागिले 4. 4ने 5ला भाग द्यायचा आहे. आता 4 1 4, 4 2 8, 5पेक्षा मोठे होतात म्हणून 4 1 4चा भाग द्यायचा. 4 1 4, 1चा भाग गेला म्हणून 1 इथं, 4 इथं खाली लिहिले आणि 5तून 4 वजा केले. 5तून 4 गेले, खाली राहिला 1. आता 4 पुन्हा खाली घेतले, 5 खाली घेतले, 4 खाली घेतले, इथं झाले 14. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 14पेक्षा मोठे होतात म्हणून 4 त्रिक 12चा भाग दिला. 4 त्रिक 12, 14मधून 12 वजा केले, खाली राहिले 2. 4चा पुढचा अंक 7 म्हणून आता 7 खाली घेतला. 4 7 28, 27पेक्षा मोठे होतात म्हणून 4 6 24चा भाग द्यायचा. 4 6 24, 6 इथं लिहिले, 6चा भाग गेला म्हणून आणि 24 इथं 27च्या खाली लिहायचे. 27मधून 24 वजा करायचे. 27मधून 24 गेले, खाली राहिले 3. आता हा 2 खाली घेतला. आता 4ने 32ला भाग द्यायचा, इथं झाले आता 32. 4ने 32ला भाग द्यायचा. 4 8 32 म्हणून 8 इथं लिहिले, 8चा भाग गेलाय म्हणून आणि 32मधून 32 खाली वजा केले, खाली उरले 0, बाकी उरली 0. भागाकाराला 1368. पुढचं उदाहरण 5589 भागिले 3. 5ला 3ने भाग द्यायचा आहे. 3 1 3, 3 2 6 मोठे होतात 5पेक्षा म्हणून 3 1 3. 1 इथं लिहिलं, 3 5च्या खाली लिहिले, 5तून 3 वजा केले, खाली राहिले 2. आता 5 खाली घेतला, इथं झाले 25. 3 8 24चा भाग जातोय म्हणून 8 इथं लिहिले आणि 25च्या खाली लिहिले 24. 25मधून 24 वजा केले, खाली राहिला 1. आता हे 8 खाली घ्यायचे. 5 खाली घेतला होता, त्याच्यानंतरचा अंक आहे 8 म्हणून तो खाली घेतला, इथं झाले 18. 3 सक 18 म्हणून 6 इथं लिहिले, 6चा भाग गेला म्हणून 6 इथं, 18मधून खाली 18 वजा केले, खाली राहिला 0. आता 9 खाली घेतले. 3 त्रिक 9चा भाग जातोय म्हणून 3 इथं लिहिले आणि 9मधून 9 वजा केले, 9तून 9 गेले, खाली राहिला 0, बाकी उरली 0. भागाकाराला 1863. पुढचं उदाहरण 4056 भागिले 6. आता इथं 4 6पेक्षा लहान आहे म्हणून 4 आणि 0 या अंकांनी मिळून 40 ही संख्या तयार होते म्हणून 40ला 6ने भाग द्यायचा. 6 8 48, 40पेक्षा लहान होतात म्हणून 6 6 36चा भाग देऊया. 6 सक 36 म्हणून 6चा भाग गेला म्हणून 6 इथं लिहिले आणि 36 खाली लिहिले 40च्या. 40मधून 36 वजा केले, खाली राहिले 4. आता हा 5 खाली घेतला, आता झाले 45. आता 6ने 45ला भागायचं. 6 7 42चा भाग जातोय म्हणून 7 इथं लिहिले आणि 6 7 42 म्हणून 42 इथं 45च्या खाली लिहिले. 45मधून 42 वजा करायचे, खाली राहिले 3. 6 आता पुन्हा आपण खाली घेतला. 5 खाली घेतला होता, त्याच्यानंतरचा अंक 6 आहे म्हणून तो खाली घेतला, इथे झाले 36. आता 6ने 36ला भागायचे. 6 6 36 म्हणून 6 इथं लिहिले, 6चा भाग गेला म्हणून 6 वरती लिहिले, 36 खाली लिहिले आणि 36मधून 36 वजा केले,
खाली उरला 0. बाकी आली 0, भागाकार आला 676. पुढचं उदाहरण 1083 भागिले 3. आता 10ला 3ने भाग द्यायचा आहे. 3 त्रिक 9चा भाग जातो म्हणून 3चा भाग गेला म्हणून 3 वरती 9 10च्या खाली. 10तून 9 वजा केले, खाली राहिला 1, वरून घेतले 8. इथं झाले 18. 3 6 18. 6चा भाग गेला म्हणून 6 वरती 18मधून 18 वजा केले, खाली राहिला 0. आता हा 3 खाली घेतला. 3 1 3. 1चा भाग गेला म्हणून 1 वरती लिहिला आणि 3 1 3 म्हणून 3 खाली लिहिले. त्यातून 3 गेले 0. बाकी उरली 0. भागाकार आला 361.